माझे नाव दीक्षा बाळासाहेब येमर. मी भारतमाता विद्यालय व ज्युनियर कॉलेज या शाखेची विद्यार्थिनी आहे. आज विकसित भारत बिल्डथॉन 2025 या विषयावर मी माझे मत व्यक्त करणार आहे. भारतात आजपर्यंत अनेक नेते पंतप्रधान व राष्ट्रपती होऊन गेले, पण लगातार 2 वेळा प्रचंड बहुमताने निवडून येणारे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हा देश अतिशय आत्मविश्वासाने पावले टाकतो आहे. असे असले तरी विकसित भारत हे काही केवळ सहकारी स्वप्न नाही, तर 140 कोटी जनतेचे हे स्वप्न आहे. ते सत्यात येण्यासाठी जितकी ऊर्जा देणे आवश्यक आहे ती देण्याचा प्रयास या अर्थसंकल्पनेतून केला आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी लोकसभेत 50 वर्षे गरिबी हटवायचे फक्त नारे देणारी काँग्रेस इथल्या जनतेची पहिली आहे. त्यांच्याप्रमाणे केवळ मंत्रजप न करता गेली 10 वर्षे विकसित भारत हे सर्व भारतीयांचे ध्येय होण्यासाठी सर्व स्तरावर सातत्याने प्रयत्नशील असलेले मोदी सरकार ही जनता पाहत आहेत व अनुभवत आहेत. केवळ योजनाच नव्हे तर त्या पलीकडे जाऊन प्रेरणा जागरण करणे व ती टिकवून ठेवणे यासाठीही ते सरकार प्रयत्नशील आहे. यांचेही अनेक दाखले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशासाठी महत्त्वाचा विषय हाती घेतला की तो सरकारपुरता मर्यादित न राहता त्यात सर्व भारतीयांनी सहभाग कसा असेल याचा विचार त्यावर हुकूम कृती केलेली दिसते. भारताला तर हे अगदी शक्य आहे. आपल्याकडे ऊर्जावान युवा शक्ती आहे, लोकशाही आहे आणि भारतीय बुद्धिमत्तेला कौशल्यांना मागणीही आहे. असे सांगितले, हमारे पास डेमोग्राफी है, डेमोक्रेसी है और डिमांड भी है. आणि हा या सरकारचा केवळ तिसराच कार्यकाळ असून देशाच्या आवश्यकतेनुसार अनेक वर्ष देशासाठीही काम करण्याची आमची तयारी आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आपल्याकडे असलेली बलस्थाने त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. ते म्हणाले, 20 ते 25 वर्षाच्या कालावधीत अनेक देशांनी स्वतःची विकसित देश अशी ओळख प्रयत्नपूर्वक तयार केली आहे. त्यासाठी नियोजनबद्ध आणि एकत्रित प्रयत्न केले